महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। साथी हैं, किसान साथी, जिसमें इनामी जी हैं, शिंदे जी हैं, आए ढेर सारे हमारे साथी जो यहाँ डायस पर आए। मुंडे जी, कृषी विभाग माझं माहेर आहे, त्यामुळे काही चुकलं तरी नक्कीच माफ करते आणि बरोबर असेल ते शेवटी टाळे वाजवते। खूप चांगला सोहळ्याच्या निमित्ताने मला संधी दिली, त्या निमित्ताने खूप खूप आभार। आणि उद्या परवा महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या जाधव मॅडम व सर्व टीमला खूप शुभेच्छा। मी कथा एक सादर करत आहे थोडक्यात 2 मिनिटाची, की एक शेतकऱ्याची आत्महत्या, त्या आशेने त्यांनी झेंडूचं पीक घेतलं होतं दीपवळीच्या साठी। हे मी तुमच्या पुढे थोडक्यात सांगणार, वेळ बराचसा झालेला आहे म्हणून। पाटील, परतूर मंठा तालुक्यातील शेतकरी शिवराज पाटील यावर्षी असं ठरवलं आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप झेंडूला भाव आलेला आहे, दिवाळी पण आलेली आहे, म्हणून मी काय ठरवलं, यंदा 4 एकर मध्ये फुल लावले आणि फुलाचा भाव 100 ते 150 किलोमीटर आहे छत्रपती नगरमध्ये। आणि विशेषतः तिथं खूप चांगलं मार्केट आहे, त्यामुळे यंदा गाडी करून जायचं म्हणून मी असं ठरवलं। आणि माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मग मी काय केलं, घरच्या पत्नीचे दागिने असे गहाण ठेवले आणि एका सावकाराकडून मी कर्ज घेतलं आणि पीक घेतलं शेतकऱ्यांच्यासाठी। आणि त्याला हे माहित नव्हतं पीएम ची पण योजना आहे, पण त्या ग्रस्तापर्यंत ती योजना पोहोचली नव्हती। फक्त छत्रपती संभाजीनगर मधलेच अधिकारी तळागाळापर्यंत पोहोचतात, इतर ठिकाणी अजून कमतरताच आहे। आणि सर्वात मोलाचा वाटा म्हणजे त्यांनी आशेने पीक घेतलं, झेंडू पण लावले। आणि 12 वर्षाच्या नंतर जर मुलगा झाला तर ती आई कशी सांभाळती बाळाला, तर खूप काळजीपूर्वक सांभाळती। त्याच पद्धतीने त्या शेतकऱ्यांनी त्या झाडाचं, त्या फुलाचं खूप काळजी घेतली आणि झेंडूचे फुल असे गपकुच, आपण एका पाण्या लेकराला म्हणतो का, काय बाळसं लेकरू गबूची गबू, त्याचप्रमाणे देशपांडे शाकंभरी महिला शेतकरी गट पैठण, एक महिला शेतकरी गटाचं स्वागत सत्कार आपण मंचावरील मान्यवरांना मी विनंती करेल की त्यांनी रावसाहेब मोरे फुलंब्री कृपया मंचावर। नैसर्गिक शेतीमध्ये यामध्ये आपल्या सर्वांचाच वाटा आहे। मी यानंतर कृषीधारा जिल्हा कृषी महोत्सव 2026 या जब खुद कल्टीवेट करते हैं सर, नियर बाय 36 बीटरूट से ये प्रीमिक्स बनाते हैं। बीटरूट है, मोरिंगा है, कच्ची हल्दी, प्रिजर्वेटिव नहीं है, ये सब हम शेतकरी से ही लेते हैं। ये बहुत अच्छा मैडम, एक ही हो जाएगा। क्या है पैकेजिंग के लिए सर एक प्रीमिक्स है सर। हिंदी बोलता है शेतकरी भगिनी बंधु, आज बहुत खुशी की बात है कि कृषि धारा जिला कृषि महोत्सव उप विभाग छत्रपति संभाजीनगर की तरफ से ये एक बहुत ही आवश्यक कृषि मेला आयोजित किया गया। ये कृषि विभाग व वसंतराव नाइक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ परभरी के संयुक्त प्रयास से इसे ऑर्गेनाइज किया गया है। यहाँ पर जो खासियत है वो जो हमारे शेतकरी भगिनी बंधु हैं और जो बचत गट हैं और पर्टिकुलरली महिला बचत गट के जो शेतकरी हैं वो अपना प्रोडक्ट यहाँ डिस्प्ले कर रहे हैं। और ये
पूरे सबके लिए, सभी किसानों के लिए, सभी जो और छत्रपति संभाजी नगर में आकर के अपना प्रोडक्ट डिस्प्ले कर रहे हैं। इससे उनके जो उत्पाद है उसको जनता तक पहुंचने में, लोगों तक पहुंचने में, उसे बढ़ावा देने में मदद मिलेगी। ढेर सारे हमारे शेतकरी भगिनी बंधु जिनको अभी हाल में महाराष्ट्र शासन के स्तर पर और राष्ट्र के स्तर पर सम्मानित किया गया, जिसमें ऐसे भी शेतकरी हैं जो भारतीय कृषि अनुसंधान परिषद के, भारतीय कृषि अनुसंधान संस्थान के जो एनुअल मेला होता है जो 25 से 27 फरवरी में था, वहाँ पर जो हमारे जो शेतकरी बंधु हैं उनको पुरस्कार मिला। आज हम लोग जेडी साहब, एसएओ साहब, हमारे कृषि विज्ञान केंद्र के सभी साथी, मैं खुद यहाँ रह करके उनको मंच पर बुला के सम्मानित किया। इसमें जो हमारा शेतकरी देवो भवः की जो धारणा है उसको बल मिलता है और हम लोगों ने इस पर खूब विचार मंथन किया कि किस तरीके से शेतकरी कल्याण में और क्या क्या कार्य हम कर सकते हैं। उस पर हमारी अपनी प्रतिबद्धता दोहराई। स्टेट डिपार्टमेंट ने, हमने, केवीके ने, सब ने मिलकर हमारी प्रतिबद्धता है, हमारी कटिबद्धता है कि हम शेतकरी के लिए डेडिकेटेड होकर के काम करेंगे। और जो ये बदलते मौसम की बात है, क्लाइमेट चेंज की बात है, ऐसी सिचुएशन में टेक्नोलॉजीज कैसे लाई जाएं, कौन सी टेक्नोलॉजीज लाई जाएं जो कम पानी, कम खाद, एडवर्स कंडीशन में भी हमें जो है ना शेतकरी को उत्पाद दे सकें, जिससे हम खेती में सस्टेनेबिलिटी को ला सकें, निरंतरता को ला सकें, अस्थायित्व को ला सकें और खेती की तरफ और यूथ कैसे जो है अट्रैक्ट हों, उन पर हम और कार्य कर सकें। ये इस पर हम लोगों ने जोर दिया और इसमें हमने जेडी साहब से ये भी चर्चा की है कि अपने विभाग में और हम विश्वविद्यालय में ये भी कोशिश करें कि किस तरीके से किसान टू किसान, शेतकरी टू शेतकरी नॉलेज शेयरिंग को कैसे हम संस्थागत बना सकें, कैसे हम उस पर जोर दे सकें। क्योंकि कई क्रॉप ऐसी हैं जिसमें हमने देखा है कि हमारे कुछ शेतकरी बहुत अच्छा उत्पादन ले रहे हैं। मुख्य रूप से देखें तो हमारे अपनी जो मराठवाड़ा की मुख्य जो क्या फसलें हैं, जिसमें तूर दाल का एग्जाम्पल ले लीजिए, 15 कुंतल पर एकड़ कई किसान पैदा कर रहे हैं। कपास ले लीजिए, सघन लागवड विधि से 15 कुंतल पर एकड़ पैदा कर रहे हैं। सोयाबीन में भी ऐसे हमारी वेराइटीज हैं जिसमें कई किसान 15 कुंतल पर एकड़ करें। लेकिन ज़्यादातर ऐसे भी किसान हैं जिनकी प्रोडक्टिविटी कम है। इसका मतलब क्या है कि केवल नॉलेज की गैप के कारण ये प्रोडक्टिविटी कम है। हम इसको संस्थागत बना करके शेतकरी टू शेतकरी नॉलेज को और स्ट्रांग बनाना चाहते हैं, ताकि कृषि अच्छे शेतकरी जो हैं, जो बहुत अच्छा कर रहे हैं, उनको हम ऋषि बनाएं, ऋषि बना करके कृषि की मदद करें। तो इस पर हमारी चर्चा हो रही है और हम खुद अपनी ये कोशिश कर रहे हैं कि कैसे शेतकरी टू शेतकरी जो है नॉलेज को और इंस्टीट्यूशनलाइज करके सुदृढ़ किया जाए, ताकि अवेलेबल साधनों से इन्हीं सिचुएशन में हम और शेतकरी के उत्पादन को ऊपर बढ़ा सके, जैसा कुछ शेतकरी ले रहे हैं। तो इस पर हमारी चर्चा हुई है जेडी साहब से, वानखेड़े साहब से, और इस पर हम लोग और कार्य करेंगे। विश्वविद्यालय कटिबद्ध है। मैं इस बात को मानता हूँ कि फार्मर के खेत पर, फार्मर के पास जा कर के ही सही ढंग से टेक्नोलॉजी डिमॉन्स्ट्रेट की जा सकती है। और हम पूरा हमारा विश्वविद्यालय, हम 3.5-4 साल से जब से मैं इधर आया हूँ, मैंने इसी बात को लेकर के और अपने कि भाई आप चलिए देखिए दुनिया में अच्छे कैसे लोग देश में दूसरी जगह से काम कर रहे हैं, उस तरह से मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ स्टेट डिपार्टमेंट का और अपने साथियों का कि इस जो ये कार्यक्रम किए हैं ये बहुत ही महत्वपूर्ण है। और इसको इस तरह के और कार्यक्रम करके हम शेतकरी तक पहुंच करके शेतकरी को समृद्धवान, शेतकरी को धनवान, शेतकरी को खुशीवान कैसे बनाया जाए, इस पर हमें काम करने की जरूरत है और उस पर हम कटिबद्ध हैं। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपका नाम बताइए सर। मेरा नाम इंद्रमाड़ी, मैं वसंतराव नायक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ परभनी का
एक कुलगुरु के रूप में सेवा दे रहा हूँ। आज जे इथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव भरवण्यात आलेला आहे, याबद्दल काय सांगणार? सर इथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरच्या या कृषी तंत्र महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश आमचा असा आहे की शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे त्यांचं. इथे बरेचसे प्रॉडक्ट आहेत जे शेतकऱ्यांनी स्वतः किंवा महिला बचत गटांनी, उमेदच्या गटांनी बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे PMFME अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाअंतर्गत जे अनुदान देतो त्याच्या अंतर्गत जे उद्योग उभारित केलेत शेतकऱ्यांनी स्वतः त्याचे पण काही स्टॉल आहेत आणि धान्य महोत्सवाचं पण ऑर्गनाईज केलं आहे आपण इथे की गहू, तांदूळ किंवा जे बाकी डाळी आहेत त्याची पण विक्री इथे म्हणजे शहर आहे आजूबाजूला, लोकलचे लोक आहेत ते त्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांकडून घेण्याची संधी इथे मिळत आहे. आणि बाकी नवीन काही टेक्नॉलॉजी आहे किंवा शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा विस्तार होणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने कृषी विभागाचं किंवा KVKचं NARPचं इथे स्टॉल आहे. त्यांना वेगवेगळी माहिती मिळेल, कुठल्या योजना आहेत सरकारच्या कृषी विभागाच्या ते त्यांना माहिती होईल, त्यासाठी हा कृषी महोत्सव अरेंज केलेला आहे. आजच्या महोत्सवामध्ये किती स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि कोणते कोणते स्टॉल लागले? 50 एक स्टॉल आहेत जवळपास आणि त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे डेअरी प्रॉडक्ट आहेत, काही शेणावरील प्रक्रिया केलेली त्याच्यापासून अगरबत्ती, धूप तयार केलेले स्टॉल आहेत आणि वेगवेगळ्या गटांचे म्हणजे एक दशपर्णी अर्क वगैरे जे तयार केलेत, लोणचे आहेत, नाचणीचे पापड वगैरे, चकल्या, गुलाबजाम हे तयार केलेले स्टॉल आहेत. तेल घाण्यावरचे म्हणजे घाण्यावरचे तेल वगैरे त्याचे प्रॉडक्ट आहेत, विविध प्रकारचे स्टॉल आहेत. आता जसं आपण सांगितलं की शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक असं आपली योजना आहे, तर ग्राहकाकडून डायरेक्ट पोहोचण्यासाठी काय योजना आहे मॅडम आपल्याला? इथं ग्राहक येणार आणि खरेदी करणार. ग्राहकांनी इथं यावे म्हणून आपण काय आवाहन करणार? मी ग्राहकांना तेच आवाहन करेल. आता इथे दुपारी ऊन आहे पण जास्तीत जास्त शहराचे लोक संध्याकाळी इथे भेट देऊ शकतात ऊन कमी झाल्यावरती. आपण स्टॉल आणि त्यासाठी लाईटची वगैरे व्यवस्था केलेली आहे. तर मी सिटीतल्या म्हणजे शहरातल्या ग्राहकांना तर जास्तीत जास्त प्रामुख्याने आवाहन करेल की त्यांनी ऊन उतरल्यावर संध्याकाळी इथे भेट द्यावी, अवश्य भेट द्या आणि त्यांचं म्हणजे पाहिजे तसं इथून नवीन तयार झालेला माल आहे शेतकऱ्यांचा डायरेक्ट फार्मरकडून खरेदी करावा. आता जसं बाजारामध्ये जे तर पाहिलं जातं की रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ भेटतात, इथं कसं असेल मॅडम? इथे डायरेक्ट फार्मरकडून आहे. आपलं नाव? माझं नाव अश्विनी लक्ष्मण पठारे, मी उपविभागीय कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे. धन्यवाद. मी प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम आणि भरड धान्य विकास कार्यक्रम या अंतर्गत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना होत्या. आज या ठिकाणी आज आणि उद्या असा 2 दिवस आपला जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याचं आत्ताच विधिवत उद्घाटन आपले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. या महोत्सवामध्ये आपण शेतकरी, उत्पादक शेतकरी असतील, प्रक्रिया करणारे शेतकरी असतील, प्रक्रिया करणारे छोटे उद्योजक असतील, याच्याचबरोबर जे काही अन्न प्रक्रियेमध्ये काम करणारे विविध नवउद्योजक आहे यांना ह्याच्यामध्ये सम्मिलित करून घेतलेलं आहे. याच्याचबरोबर धान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना शहरातल्या ग्राहकांशी डायरेक्ट जोडण्यासाठी आपण शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारची संकल्पना सुद्धा या महोत्सवाच्या दरम्यान राबवतोय. याच्याबरोबरच जी काही छोटी छोटी स्वयंचलित किंवा बैलचलित अवजारं आहेत त्यांचंही प्रदर्शन आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. हे प्रदर्शन आज आणि उद्या शहरातल्या सगळ्या सुज्ञ ग्राहकांसाठी हे राहील. इथे आपल्याकडं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामधून जे काही नवीन उद्योजक जिल्ह्यात तयार झालेले आहेत त्यांचे जवळपास 30 स्टॉल या ठिकाणी आहेत. खूप नॉव्हेल असे प्रोडक्ट त्यांनी तयार केलेले आहेत. ते शेतकऱ्यांना डायरेक्टली ग्राहकापर्यंत, शहरातल्या ग्राहकापर्यंत पोहोचवता यावेत यासाठी एक हे व्यासपीठ आम्ही त्या उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. मी या निमित्तानं शहरातल्या सगळ्या सुज्ञ नागरिकांना एवढंच विनंती करेल की तुम्ही जाणीवपूर्वक सहकुटुंब या प्रदर्शनाला, या महोत्सवाच्या ठिकाणी भेट द्या. हे प्रदर्शन कृषी विद्यालय परिसर, महानुभाव आश्रम चौक या ठिकाणी आज आणि उद्या असणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी
या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा एवढीच विनंती मी सगळ्यांना करतो. धन्यवाद. सर, शेतकऱ्यांच्या काही खूप समस्या आहेत सर. या समस्यावर कसं आपल्याकडून कशी कार्यशाळा घेतली जाते? शेतकऱ्यांच्या समस्या अगणित आहेत. अगदी तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. कारण शेती हा असा एकमेव व्यवसाय आहे जो उघड्यावर केला जातो. त्याला सगळ्याच गोष्टींची अडचणी आहेत. कधी पाऊस नसतो, कधी अतिवृष्टी होते. आता बघा तुम्ही ह्या 4 दिवसामध्येच टेम्परेचर एवढं प्रचंड वाढलं आहे आणि सध्याचे जे हवामानात होणारे बदल आहेत आणि त्यांनी घेतलेला वेग जो आहे त्याच्यामुळं पुढच्या 10 वर्षामध्ये हा उद्योग अजून अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता निसर्गात जे होणारे बदल आहेत ते आपण एका क्षणात किंवा एका रात्रीत आपण थांबवू शकणार नाहीत. तर आपल्याला आता या वातावरणाशी सुसंगत असलेली किंवा अनुकूल असलेली शेती पद्धती आणि तंत्रज्ञान आपल्याला अवलंबावं लागेल. तरच आपला शेतकरी या व्यवसायामध्ये टिकून राहू शकेल. सर, शेतकऱ्यापर्यंत ते जसं आता जे शेती तांत्रिकदृष्ट्या जे शेती आहे ती पोहोचण्यासाठी जे तर आपल्याकडून काय प्रयत्न केले जातात? सगळी तंत्रज्ञानाची जी काही इनपुट्स आहेत, आता साधं जिथे पाणी कमी आहे त्या ठिकाणी सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढावा याच्यासाठी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये आपण ठिबक आणि तुषार हे फार मोठ्या प्रमाणावर आपण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देतोय. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही लागवडीलायक क्षेत्र आहे त्याच्या जवळपास 22% क्षेत्रावर आता ठिबक सिंचन संच उभारून लोक पाणी देत आहेत. फार मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते. नवीन जे पिकांचे वाहन आहेत विद्यापीठा किंवा संशोधन केंद्राद्वारे संशोधित केलेले ते डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या विविध पीक उत्पादनाच्या जे योजना आहेत त्यांच्या माध्यमातून जातो. पाणी साठवून ठेवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, शेततळे असतील, अस्तरीकरण असलेली शेततळे असतील, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळी असतील, असे अनेकविध लाभ आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून देतो. हे लाभ फक्त आर्थिक स्वरूपात नसून हे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय आणि हे सगळं तंत्रज्ञान हवामान अनुकूल तंत्रज्ञान जे मी आत्ता याच्या अगोदर बोललोय तशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे. अशा अनेकविध योजनांच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विभागामार्फत अविरत चालू आहे. सर, शेतकऱ्यांचे आत्महत्येचं प्रमाण आजकाल वाढत चालले आता इतके नका मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर आहे. आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर हे लाभलेले होते. याच्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या संभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री सुनील वानखेडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. विद्यापीठाचे सहयोगी संचालक संशोधन डॉक्टर SB पवार, फळ संशोधन केंद्र हिमायतबाग येथील संजय पाटील साहेब इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. काय सांगणार सर, इथं कृषी महोत्सव तुमचा स्टॉल लागलेला आहे, कोणत्या प्रकारचा स्टॉल लागलेला आहे? आमच्या शेती कृषी मराठवाडा कृषी विद्यापीठच्या अंतर्गत स्टॉल आणलेला आहे आणि आम्ही हे रिठापासून काही प्रोडक्ट बनवलेले आहेत. रिठा जसं हिंगण, निरगुडी या सगळ्या वेस्टेज वस्तू वाटतात सगळ्यांना आणि याच्यापासून आपण वस्तू बनवलेल्या आहेत. हे निरगुडी तेल प्युअर निरगुडी पासून बनवलेलं आहे. आपण निरगुडी 1 महिना याला भिजत घालून त्याच्यानंतर याची प्रक्रिया करून तेल बनवलेलं आहे. आणि हे रिठा आहे, रिठा आणि हिंगण. आता रिठा बघितलं तर सध्या या युगामध्ये रिठ्याचं महत्व काही नसल्यासारखंच आहे. रिठ्याचे झाडही कमी होत चालले दिवसेंदिवस आणि रिठा मला 2 गाव मिळून 3 गाव मिळून एखादं झाड दिसतं. तर असं शेती कृषीच्या दुसऱ्या मालाबरोबर हे जर झाडं आपण लावत राहिलो तर याचा फार मोठा फायदा आपल्याला भविष्यात होणार आहे आणि हळूहळू नंतर लोक याच्यावरच येणार आहे. कधीतरी आपण रिठा आणि हिंगण हे मिक्स करून साबण तयार केलेली याची प्रक्रिया केलेली आहे. आणि हे नीम आहे. आता हे नीम सगळ्यालाच माहिती आहे. आपण नीम साबणीमध्ये बनवण्याची आपली प्रक्रिया असते. आणि नीम, हिंगण, रिठा आणि अलोवेरा याचे मिक्स साबण बनवलेली. याचा फार चांगला रिझल्ट येऊ लागला आणि बरेचसे लोक आता दिवसेंदिवस आम्ही कृषी प्रदर्शन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावत असतो. त्या माध्यमातून आमच्यात खूप
प्रदर्शनमुळे आमचा चांगला प्रचार पण होत चालला आणि मागणी पण वाढत चालली. आता हे जे तुम्ही साबण बनवलेलं आहे, या साबण लावल्यामुळं लोकांचे काय फायदे होणार आहे? साबणीमुळे वांग, पिंपल्स, मुहासे, त्वचा इन्फेक्शन, आपण इकडे तिकडे धुळीत फिरत राहतो, आपल्याला त्याचं काहीच म्हणजे अंगावर समजा धूळ उडली, काहीला धूळ सहन होत नाही, काहीला ऊन सहन होत नाही, त्याच्यापासून जे त्वचा इन्फेक्शन होतं त्याच्यापासून हे आपल्याला नीम ॲलोवेरा तुळशी या मिक्स आहे, त्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो आणि ते इन्फेक्शन नाहीच होत. जे निर्गुडीचं तेल सांगितलं तुम्ही, त्याचं काय आहे निर्गुडीचं? निरगुडीचं आपण जोडवतात म्हणजे गुडघा, कंबर, मान, पाठ दुखी हे जुने माणसं हे निरगुडीच वापरत होते अगोदर. निरगुडी आणि निलगिरी याच्या माध्यमातून काही प्रक्रिया करून आता जुन्या लोकांपासून आता छत्रपती शिवाजी महाराजांपासून हे याचा पहिल्यांदा तोच वापर होता. पण दिवसेंदिवस काळानुसार बदल होत चालला आणि जसं जसं बदल होत चालला तसे लोकांनी आपली आपली वापरायची जे पद्धती असते, वापरायचे जे औषध असते ते बदली करत चालले. काही दिवस आता सगळ्यात जास्त म्हणलं तर केमिकलचा प्रभाव पडलेला आहे सध्या. तर ते केमिकल वापरामुळे ते तात्पुरता आराम आहे, पण असे काही जुन्या वस्तू आहे, अजून जुने औषध आहे का ते खरोखरच चांगले रिझल्ट देते आणि खरोखरच चांगले. आता पहिले लोक याचे म्हातारे 80-90 वर्ष उस्तर काम करीत होते. आता 40 वर्षातच माणूस असं लटकत चालायला लागला, पायात पाय गुतायला लागले. ते जुनं ते सोनं म्हणते लोक, ते खरोखर ती मन खरी आहे. हे निरगुडी, निलगिरी याच्यापासून आपण ऑइल बनवलेलं आहे. या ऑइलचा सगळ्यात चांगला फरक म्हणजे जुने वयस्कर जे माणसं असते त्या माणसासाठी फार उपयुक्त आहे. एकदा जर त्या माणसाने वापरून बघितलं त्याला अनुभव 100% येतो. यामध्ये तुम्ही काही केमिकल वगैरे? नाही, केमिकलचा काही विषयच नाही. आम्हाला हे जेवढे ते करायचंय हे मी सगळं म्हणजे ऑर्गॅनिकच करणार, नैसर्गिक पद्धतीनेच करणार. सगळं शुद्ध आहे? हो, शुद्ध आहे. आता या जर वस्तू कोणाला खरेदी करायची असेल तर त्याची व्यवस्था काय आहे तुमच्याकडे? याचे नंबर दिलेला आहे, आपण नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवर जर कॉल केला तर 2 दिवसाच्या आत त्या घरपोच त्या माणसाला ते प्रोडक्ट भेटून जाते. घरपोच म्हणजे आता जसं कुणाला जर एक साबण हवा, एक बॉटल हवी तर ते पण तुम्ही देऊ शकता? हो. त्याच्यावर काही चार्जेस वगैरे लागणार आहेत? नाही, ते आम्ही आमचे चार्जेस नाही देतो. म्हणजे तुम्ही जे मूळ किंमत हो ते घरापर्यंत. हो. तर तुमचं प्रोडक्ट याचं नाव सांगा. आमचं एक प्रोडक्ट हे नीम साबण म्हणून आहे. त्याच्यानंतर आपण पिढामुक्त ऑइल म्हणून बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हिंगण आणि आवळा, आपलं हिंगण आणि रिठ्यापासून साबण बनवलेली आहे. त्यासाठी हे आपण सगळे प्रोडक्ट घरपोच पोहोचायची व्यवस्था करतो. अच्छा, यामध्ये आता ही साबणाची किंमत काय आहे आणि ऑइलची किंमत काय आहे? ऑइलची किंमत पण 100 आहे आणि साबणीची पण 100 आहे कंपल्सरी. 100 हो. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगून द्या. कॉन्टॅक्ट नंबर आपला 90 21 18 31 34. आणखी एकदा सांगा. 90 21 18 31 34. जे प्रोडक्ट बनवलंय ते तुमच्या कंपनीचं वगैरे नाव काय? आपली कंपनीचं नाव गृह उद्योग आहे. वैष्णवी कृषी प्रक्रिया गृह उद्योग नाव आहे. जोड कवडगाव म्हणून गाव आहे, तिथे आपलं युनिट चालतं. आपलं नाव? ज्ञानेश्वर भाऊराव गव्हाण.